नमस्कार प्रेक्षक हो, तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. राकेशला दादाचा सारखा फोन येत असतो, पण वल्लरी तिथे येऊन त्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते. पण राकेशच म्हणतो की मी तुमचे व्हिडिओ सगळ्यांना घरातल्यांना दाखवून तुमचं भिंग उघडं करेन. तेव्हा मग वल्लरी त्याच्यापुढं काहीच बोलत नाही. इकडे जेवणाच्या टेबलवर अर्णव जेव्हा आपली चेअर बाहेर ओढत असतो जेवायला बसण्यासाठी, त्यावेळेस राकेशसुद्धा तिथे येतो आणि तो सुद्धा त्याच चेअरला हात लावतो. तेव्हा अंजली म्हणते की घरातला कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या नवऱ्याला हा मान मिळायलाच हवा. ही कुटुंब प्रमुखाची चेअर आहे. आज हे ह्याच खुर्चीवर जेवायला बसतील. अर्णव अंजलीसाठी त्या गोष्टीस होकार देतो. नंतर ईश्वरीला सुद्धा ह्या गोष्टीचे वाईट वाटते, पण ईश्वरी चांगली शक्कल लढवते आणि म्हणते, अहो अर्णव सर, थांबा थांबा, तुम्ही इथे नका बसू. आपला पहिला पाडवा आहे ना. सर्वांना म्हणते आमचा पहिला पाडवा आहे, त्यामुळं अर्णव सरांना खाली चौरंगावरच जेवायला बसलं पाहिजे. त्यामुळे ती खाली रांगोळी वगैरे काढून अर्णवला खाली जेवायला वाढते आणि आपल्या नवऱ्याचा त्या राकेशकडून अपमान होण्यापासून वाचवते. इकडे ती राकेशची जी गर्लफ्रेंड असते ती दादाला फोन करून म्हणते की आजच्या आज त्या राकेशला शोधून काढा आणि त्याचे हातपाय त्याच्या शरीरापासून वेगळे करा. नंतर अंजली ईश्वरीकडे येऊन म्हणते की वा ईश्वरी, काय गेम खेळली ग तू. अर्णवला लगेच खाली ह्याच्या चौरंगावर जेवायला वाढलंस, ह्यांना तिथे बसून. तेव्हा ईश्वरी म्हणते, जसं तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या मानाची की हे आहे, तशी मलासुद्धा अर्णव सरांचा अपमान आज होऊन द्यायचा नव्हता, पण मला यामध्ये तुम्हालाही दुखवायचं नव्हतं. जेव्हा त्या दादाला राकेशच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो त्यावेळेस तो दादा अर्णवला फोन करतो आणि म्हणतो असं तिचा फोन आलेला आहे राकेशच्या गर्लफ्रेंडचा त्याला मारण्यासाठी. त्यावेळेस अर्णव म्हणतो की माझी तिच्याशी मीटिंग करून दे. त्यावेळेस दादा म्हणतो की आज राकेशला घरी एक पार्सल येणार आहे आणि हार वगैरे बॉक्समध्ये दादा राकेशला पाठवतो. हे पाहून राकेश घाबरतो. नंतर अर्णव त्या कारखानीसला म्हणजेच राकेशच्या गर्लफ्रेंडला भेटायला येतो. त्यावेळेस तिला सगळं कळतं की अंजली ही राकेशची बहीण नसून त्याची बायको आहे. मग अर्णव तिला 4 वाजता आमच्या घरी ये असं सांगतो, कारण की दुसऱ्या दिवशी 4 वाजता अंजलीने दिलेले तास संपत असतात. आणि जे इकडे अंजली राकेशला जेव्हा बाहेर जाताना पाहते आणि त्याच्या हातामध्ये दागिने बघते, त्यावेळेस राकेश म्हणतो, अगं हे मी तुझ्यासाठीच आणले होते. आणि ते दागिने खरे तर त्याच्या गर्लफ्रेंडचे असतात. मग राकेशला ते दागिने तिला द्यावेच लागतात. राकेशचा पैसे कमवण्याचा हातचा चान्स जातो. इकडे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये घरातल्या अंजली आणि राकेशला सोडून इतर सर्वांना बोलवतात आणि म्हणतात की उद्या राकेशचा सगळा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. हे अंजली आकाशला काहीच कळत नसतं, पण वल्लरी आणि मामाला ह्यातलं सर्व माहीत असतं. पण वल्लरीला असं वाटतं की बरं होईल वरचेवर जर त्याचा काटा निघाला तर. आणि इकडे त्यावेळेस अंजली आणि राकेश आईस्क्रीम खायला आलेले असतात. राकेशचं त्याचं काम पुरेपूर करत असतो अर्णव आणि ईश्वरीबद्दल अंजलीच्या मनात विष कालवण्याचे. तेवढ्यात दादा तिथून मागून येतो आणि नमस्कार वहिनी म्हणतो. तेव्हा राकेश तर खरं घाबरतोच. तर मग प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतंय उद्याच्या भागात काय होईल? राकेशचा पर्दाफाश होईल का दादा राकेशला सांगेल की अर्णव राजशिर्के तुझ्या विरुद्ध काय करतोय? का वल्लरीच राकेशला सावध करेल? जेव्हा वल्लरीच्या हे लक्षात येईल की राकेशचं जर भिंग उघडं पडलं तर आपले सुद्धा सगळे कारनामे घरातल्यांना समजतील, म्हणून वल्लरी राकेशला मदत करेल. तर उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला असेच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर माझ्या नीलूज प्रॉडक्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.